नमस्कार, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर डीमार्ट मधून काय काय सामान आणलं मी तुम्हाला दाखवणार आहे बघा. तर चला सुरू करूया. हे इंडिया गेट बासमती राईस आहे. हे 5 किलोचं पॅकेट आणलेलं आहे. हे सुरूमध्ये हे 329 रुपयाचा डब्बा आहे, पण हा 50% ला भेटलेला आहे. तर 166 काहीतरी त्याला भेटलंय. बॉटल नव्हती अशी बॉटल आहे. 99 आहे. असं पण असं पकडून हे करता येतं. मी असं सामान काढलेलं आहे. तर आता एक एक तुम्हाला मी एक दाखवते. हे गुळ आहे, रवा, परत ही बिर्याणी तांदूळ, साबुदाणा, काहीतरी उपवास वगैरे केला तर लागतो. ही पोहे साखर आहे 2 किलो, परत ही बेसन पीठ, ही मुगाची डाळ, तर ही उडदाची डाळ आहे, मसाला हे कोणत्या पण भाजीमध्ये घालायचं, चांगली टेस्ट येते. आम्ही हेच वापरतो, खूप दिवस झालं. आणि रेड रेबल ही पावडर आहे. आणि हे टोस्ट आहे, सुजीच आहे, रव्यापासून बनवलेलं, मला आवडतात. आणि कधी उपवास येणं असला तर खाता येतं. मॅगी, परत हे टोमॅटो केचप, भाकरवडी, पॉन्ड्स पावडरचा डब्बा, ह्या गोळ्या आहेत. आणि हे डेअरी मिल्क आहेत. आता हे कितीला देते सध्या ओपन करू. आता हे नवीन ह्याच्यामध्ये आलं पॅकिंगमध्ये. पहिलं पॅकिंग वगैरे साधं होतं, पण आता हे असं आलं. आणि हे लिज्जतच आहे बघा, लिज्जत पापड, मसूर डाळ, हे सुकं खोबरं, तेलाच्या पिशव्या आहेत. तर आम्ही हे कॅनमध्ये ओततो. धने पावडर आहे. हे मसाला मी तुम्हाला सांगितलेलं बघा कारल्यामध्ये टाकण्यासाठी. हे सिक्रेट कारल्याच्या भाजीमध्ये खूप छान लागतं आणि टेस्टी लागते. हे तुम्हाला मी सांगितलं. तर हे मॅगी मसाल्याचे आहेत ना, म्हणजे एकदमच पॉकेटच भेटतं. तर ह्याच्यामध्ये 12 असतात पॅकेट असतात. तर हे आहे 60 रुपयाला, 83 ला आहे, म्हणजे 83 ला आहे, पण आता हे 60 रुपयाला भेटलेलं आहे. तर हे असं डीमार्टला जरा थोडंसं स्वस्तमध्ये भेटतं. आम्ही हेच घेतो मिक्सर. त्याच्यावरती हे रेडीमेडच आहे पिझ्झा, पण फक्त त्याच्यावरती आपण बेस तयार करायचा, केचप वगैरे सगळं टाकून हळूच. तुम्हाला हे आहे ना, हे पिझ्झा बनवल्यानंतर मी दाखवणारच आहे. होतात हे पण सांगेल. हे एअरबट आहे कानामध्ये मोठं काढण्यासाठी आहे. फ्रीजमध्ये आहेत ना 12 आहेत. क्रीम रोल 170 रुपयाला भेटलेलं आहे. क्रीमी क्रंची आहे. हे बिस्किट, हे बेडगी मिरची पावडर, भाजीला कलर येणार. हे पण बिस्किट आहे. काय आता नवीन निघालेलं आहे मॅगी पिझ्झा. हा पण घेतलेला आहे, फक्त 99 रुपयाला आहे. आणि मला आवडला हा. ते पितळेच्या भांड्यावरती, पितळेचं जे आमचं पाणी प्यायचं टीप आहे ना, तर त्याच्यावरती असं ठेवता येतं आणि चांगलं वाटतं. बघू आता हे कसं निघतंय. मग आपण परत एकदा मग जर चांगलं असेल ना तर मग मी घेऊन येते दुसरं. आणि आता आहे ना स्टील आहे आणि बाहेरून कोटेशन केलेलं आहे. बाहेरून तर मला हे आवडलं म्हणून मी घेतलंय. हे रिन्स लिक्विड हँडवॉश आहे. हे डिशवॉश रिन्स लिक्विड आहे. आणि हा मामाचा ऑनियन शॅम्पू आहे. तुम्ही कोणता वापरता शॅम्पू? मी तर हाच वापरते. हा खूप छान आहे. याच्यामध्ये कांदा आणि ब्लेंड केराटीन आहे याच्यामध्ये, ऑनियन तुम्ही पाहू शकता. आणि हा आहे 250 ml चा आहे. तर हा 350चा बसलेला आहे. थोडंसं महाग आहे, पण रिझल्ट चांगला आहे. केस गळतात ना माझे, तर माझ्या एका फ्रेंडने सांगितलेलं आहे की हा शॅम्पू यूज करून. तर बघू आता कसं केस गळतात का नाही, काय होतं. हेअरफॉल खूप होत आहे. तर आता हा एकदा यूज करून मी बघते. मग मला संदेश बघा कोणतं चांगलं आहे. कपड्याची साबण घ्यायची. हे माझ्यासाठी बनायला क्लिप्स आणले, बनायला क्लिप्स 3 आहे, 3 कलरचे. त्याचं गप्पी बनायला टाकता येतो. आणि आज काही क्लिप्स आणले. एलिव्हेटरचं आहे ना, बाथरूमचं एअर फ्रेशनर आहे. संतूर साबण आहे. हे टिश्यू पेपर आहेत. ड्रेनेज आहे, ड्रेनेज. ते वॉश मशीन आपलं सगळं बाथरूममध्ये नाही ना, हे इथं आपलं ड्रेनेजचं आहे ना, तर त्याच्यामध्ये हे टाकायचं. केस वगैरे जळून जातात आणि एकदम क्लीन होतं. अशी चुंटी घेऊन आले. आणि हे किटूचं सोप आहे, सेल पण आहे. हे अशा राखी आणलेले आहेत. राखी आता किटू आहे ना, सेन्सोडाईन ब्रश, परत आता हे डबल झालेलं आहे कोलगेट. पतंजलीचं यूज करतो मी. हे चांगलं आहे आणि दात एकदम क्लीन निघतात आणि असं सेन्सिटिव्ह नाही होत. म्हणजे काय आपण गरम थंड केलं तर दातामध्ये जिंजिंग नाही येत. तर ते पण एअर फ्रेशनर आहे. एक टॉयलेट आणि एक बाथरूममध्ये. हे इरेजर आहे दारूसाठी घेऊन. तर ती पॉपकॉर्नचे पॅकेट. पॉपकॉर्न बनवता येतो. हे फक्त कुकरमध्ये टाकून आहे ना, कुकरचं शिटी काढून फक्त ते हे लावायचं वरती झाकण. तर एकदम पॉपकॉर्न असं मस्त होतात. जसे आपण बाहेर खातो ना पॉपकॉर्न तसे होतं. तर अशी एक पॉकेट आहे. अशी परत एक बॉटल मिळतात. त्यामुळे बनवायचं असेल ना तर मी बनवू शकतो. कधी भात वगैरे राहिला ना, खूप चांगला आहे. मी जेव्हा बनवला मी तेव्हा तुम्हाला सांगेन. आणि ही शाही बिर्याणी इसेन्स आहे. आपण जेव्हा बिर्याणी करतो ना तर त्यामध्ये टाकायचं 2 बुंद किंवा 3. आपल्या चांगला एक स्ट्रेक्चर आणि हे पण येतो, सुगंध येते. किती आहे मेथी दाणे, मेथी ते भिजत घालून आहे ना, याची पेस्ट करून एक घोट प्यायचं. खूप छान लागतं. किंवा मेथीचे लाडू वगैरे बनवायचे असतील ना त्यासाठी नाही केलं. पनीर आहे.
पनीर मसाला पनीरची भाजी बनवण्यासाठी. परत हे सूपचे आहे त्याच्यात, हे सगळे सूपचेच आहेत. एक व्हेज आणि हे चिकनचे आहेत, दोन म्हणजे 4 आणले टोटल पॅन्टी सुकीसाठी. परत हे गुड नाईट आहे, हे सूप पॅक आहे, 160 रुपयाला भेटलंय. तिथं बाय वन गेट वन होतं. आता कसं जुलैचं एंडिंग असतं ना, तर तिथं आपल्याला आहे ना ऑफर लावतात. ऑफर असतं 50%. हे काता आहे. परत हे मीठ टाटा येणार आहे. पर्सन आहे, हे मिसळ पाव वगैरे बनवला, मिसळ पाव हे आपल्याला बनवायचं असेल ना, तर हा पर्सन यूज करू शकतो आपण. आणि पर्सनची भाजी पण बनवू शकतो. आणि हा वेगळा आहे, डेली आपण जेवण वगैरे करत असेल किंवा पोह्यामध्ये घालण्यासाठी एकदम बेस्ट आहे. आणि हा यूज करतो. हे पर्सन खूप टेस्टी लागतं होणार आहे. आजची बघा एवढी लिस्ट आहे. तर खूप बिल झालेलं आहे, 6,000 बिल झालेलं आहे एवढं. पण तरी आम्ही कपडे वगैरे नाही घेतले, कारण कपडे वगैरे आहेत त्यामुळं आता बिल भरपूर होतं. तर एवढी लिस्ट आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला ही ग्रॉसरी आमची शॉपिंग कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि चला आता एवढं मी सगळं सामान लावते. साखर वगैरे सगळं संपलेली, रवा आणि आवीला पण मला नाश्त्यासाठी ब्रेकफास्टसाठी पोहे बनवून द्यावं लागतं ना, तर ते पण संपलेलं. मग म्हटलं आम्ही आहे ना बिग बाजारमधूनच मागवतो, इथं घरी येतं होम डिलिव्हरी. पण यावेळेस म्हटलं आपण जाऊन येऊ, आणि खूप दिवस झाले आम्ही फिरलं नव्हतं कुठं काय नाही. म्हटलं त्या निमित्ताने मुलं पण फिरून येतील आणि आपलं सामान पण आपली ग्रॉसरीची आहे ना, तर शॉपिंग पण होईल. म्हणून आम्ही गेलेलो. तर तुम्हाला हे सामान मी सगळं लावून टाकते. आणि चला आता ओळखते बाहेर पण बघा खूप आभाळ आलेलं आहे. असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. आणि ती किट्टू बघा खूप छान खेळत होती आणि मला हेल्प पण करत होती. इथं कोलगेट चावतंय, मध्ये मध्ये त्रास पण देत होती. पण काय करायचं आता, मुलं म्हटल्यानंतर त्यांना सगळं ॲडजस्ट करून त्यांच्या मूडनुसार सगळं करावं लागतं. इथं आहे ना तिला झाडायचं होतं, तिला झाडायला ना खूप आवडतं. सगळं लांबून बघा हे सामान, हे सगळं आता मला हे जागच्या जागी ठेवायचं आहे. तर आपण आता सुरुवात करू. आता मी हे सगळे सगळे डबे पुसून पावसाळ्याच्या दिवसामध्ये व्यवस्थित सगळं भरत होते. तर रवा हा फ्रीजमध्ये ठेवायचा आणि खोबर पण ठेवायचं, कारण खराब होत नाही. त्याला मॉइश्चरायझर होऊन ना तर असं बुरशी आल्यासारखं होतं आणि रव्यामध्ये पण आळ्या होतात. ते रवा आणि खोबर फ्रीजमध्ये ठेवायचं. तर मी तर ठेवते आणि तुम्ही पण ठेवा. हे सगळं करता करताना मला 2-2:30 वाजलेले आणि आता आरोही यायचा पण टायमिंग झालेला. ते 2:45-3ला येते ती घरी. मग लगेच तिचा आवरा, तिला जेवायला द्या, मग काय स्टडीज झालं, स्कूलमध्ये काय झालं, मग ती माझ्याशी शेअर करत असते आणि मी पण तिला विचारते कधी नाही सांगितलं तर. मुलांना कधी कधी आपण विचारायला पाहिजे, आपण त्यांच्याशी ना फ्रेंडली वागायला पाहिजे. कारण का त्यांच्या मनातील काही गोष्टी, काही अडचणी असतात ना, तर ते आपल्याशी शेअर करतात. इथे ना मी भाकरवडी खाल्लेली, कारण त्याची म्हणजे मी पॅकेट ओपन केल्यानंतर ना मला त्याला बघून ना असं मला कंट्रोलच झालं नाही आणि मला भूक पण लागलेली. असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. फक्त पॅकेजिंग वेगळी आली आता नवीन आली. तर सगळं सामान मी आणि सगळं किचन सगळं आवडते. आता इकडे सगळं झाल्यानंतर मी लगेच हॉलमध्ये गेले. हॉलमधील सोफा कवर ना खूप असं घाण झालेला. आता 8 ते 10 दिवस होत आहे, त्याला मी चेंज केलं नव्हतं, वेळच नाही भेटलेला. आणि लहान मुलं असल्यामुळं ते लवकर खराब होतं. पिलो कवर पण मी सगळे व्यवस्थित काढून म्हटलं आता आज लाईट गेलेली. ही पण मी आहे ना घरी शिवलेलं आहे. पोत्याचं पोते लावून डिझाईनचं शिवलेलं आहे. जे आपले गव्हाचे वगैरे पोते असतात ना तांदळाचे, त्याचं बनवलं आहे. आणि हे साडीचं बनवलं आहे अंतरायला. पण आता मी हे शिवलेलं आहे ना, तर आणखी एक मी शिवायला काढलेलं आहे बघा. हे त्याला आम्ही लावायचं साडीचं. जेव्हा मी शिवेन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते, तेव्हा मी दाखवेन. हे सगळं पॅन्टाची लावलेलं होतं. इथे ना थोडं पाठीमागे टीव्हीचा आवाज येतोय, तर इग्नोर करा, कारण आरोहीला टीव्ही पाहायची होती. लावलं ना साडीचं छान दिसतं. हे पण ना लॉन्ड्री बॅग शिवलेली मी तुम्हाला दाखवलेली आहे. आज ना मी पूर्ण घराची डस्टिंग केलेली आहे, कारण का
की खूप धूळ साचलेली. इथे लगेच बेड वगैरे सगळा, बेडशीट पण धुवायचं म्हटलं. आता सोफा कवर धुतलाय तर बेडशीट कवर पण धुवायचं. ते असे एक 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 काम निघतच गेले आणि मी करत गेले. त्यामुळे मी खूप थकलेली. आता मला असं वाटते की 2 वेळा आंघोळ करावं लागेल, कारण आता खूप टाईट झाली मी. आणि माझ्याकडं शूट करण्यासाठी स्टँड नाही आहे, ते हातानंच पकडावं लागतं. त्यामुळं मी तुम्हाला असं व्यवस्थित दाखवू नाही शकत. सोप्याच्या खालचं पण मला क्लीन करावं लागतं, कारण खेळणी गेल्यानंतर ना तिथं हात घालून मुलं काढतात, तर ते चांगलं नसतं. जाळ्या वगैरे असतात. आणि एवढे सगळे काम करून ना मला खूप थकवा आल्यासारखं आणि फ्रेश वाटत नव्हतं, म्हणून मी लागलीच आंघोळ करून घेतली. आणि आता खूप फ्रेश वाटतंय आणि एकदम छान वाटतंय, प्रसन्न सगळं वाटतंय. सोफा वगैरे सगळं हे केलेलं आहे. इकडे पण धुतलं मी, पाऊस येतो बाहेर म्हणून मी तसं केला घातलंय. तिचं बेबी पण धुतले किट्टूचं आमच्या. लाईट गेलेली आहे आणि एवढं इकडं भांडी मला घासायचे, ती घासते. आणि त्याची म्हणजे बिर्याणी टाईपच बनवलेली आहे असं. तर आता मी हे खाऊन घेते, खूप भूक लागलेली आहे. सगळं सामान हे लावायला, परत हे सगळं चेंज करायला खूप उशीर झाला. परत आता इकडं सोफा कवर बाहेर सुकतोय. आता थोडं पिट्टू ओरडत होती म्हणून मोबाईल दिलाय, मी जास्त नाही देत. आणि ब्रशनी ह्यानं असं क्लीन करायचं. हे ब्रश मी इथंच ठेवलेलं आहे. हे किचनमध्येच राहतं आमच्या. गरम पाण्यामध्ये मी घातलेलं भिजत. थोडंसं निर्मा टाकायचं त्याच्यामध्ये आणि थोडं विनेगर टाकून मिक्स करून आहे ना भिजत घालायचे. इतके छान आणि एकदम स्वच्छ निघतात ना. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की सांगा, कारण माझ्या चॅनलला लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईबर करत नाही आहे. आज ना मी आमच्या तिकडं कोल्हापूर साईडला कसं बेसन बनवतात ना, त्या पद्धतीनं मी बनवलेलं. शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची, लसूण, कांदा, थोडेसे जिरे हे मिक्सरमध्ये बारीक करून आहे ना, त्या टाईपचं मी आज बेसन बनवलेलं. किट्टूसाठी अंड्याची पोळी बनवली. आणि ताईंनो सबस्क्राईब करा, लाईक करा, माझ्या चॅनलला तुम्ही करत नाही आहे. तर पिठलं आणि भाकरी एक नंबर झालेलं. तुम्ही पण या खायला. आणि माझा व्हिडिओ इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.